येथील सोन्यांची पट्टा पोत पोलिसांनी केली परत। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन टाउनमध्ये रेणुका नगर स्थित एका घरी हळदी कुंकूच्या कार्यक्रमात 13 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात रेणुका नगर स्थित महिला जात असताना भरवस्तीत दुचाकीस्वारांनी पाळत ठेवून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पट्टा पोत 20 ग्राम 500 मिली तोडून दुचाकीस्वार अज्ञात भामट्यांनी धूम ठोकली होती। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह स्थानिक शाखेचे पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी करून शोध घेतला, परंतु सदर चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले होते। दरम्यान घटनेची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला होता। स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी एक पथक गठीत करून योग्य मार्गदर्शन व सूचनेनुसार पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीवरून भुसावळ येथील सराईत इराणी टोळीतील गुन्हेगार असल्याचं तपासात निष्पन्न झाले। त्यावरून एक पथक 5 दिवस भुसावळ येथे तळ ठोकून होते, परंतु आरोपी भोपाळ येथे असल्याचं वास्तव समोर आले। दरम्यान याच गुन्ह्यांतील आरोपी गुन्हे शाखा अमरावती यांच्या ताब्यात असल्याचं समोर आले। हसन अली उर्फ अशू नियाज अली पापानगर भुसावळ यास ताब्यात घेऊन चौकशी अंती गुन्ह्याची कबुली दिली। त्यावरून टोळीतील साथीदार गुन्हेगार मुस्तफा ईसा अली, हसनैन जाफर अली, महू जाफर अली यासह घटनेतील दुचाकीसह सोन्यांची पट्टा पोत 13 ग्रॅम 150 मिली अर्धवट पोत अंदाजे किंमत 1,18,350 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या होत्या। अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेच्या पोलिसांनी आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले होते। दरम्यान सदर हस्तगत केलेली सोन्याची पट्टा पोत पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी परत केली। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.